निलिमाताई, एक मिनिट. अहो थांबा. कुठे निघालायत? मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि आता तुम्ही फक्त खरं बोलणार आहात. सांगा, दागिन्यांच्या डब्यामधून तो हार काढून निकिताताईंच्या पर्समध्ये तो हार तुम्ही टाकलात ना? कुणाच्या सांगण्यावरून? सांगा. आता जर खरी उत्तरं दिली नाहीत ना तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवी ना. मम्मा हिचं तोंड नाही ना उघडणार. मला टेन्शन आलंय आणि हे सगळं बघून आता मला चक्कर येते. नको नको, मी पाया पडते तुमच्या. असं नका करू, मला जेलमध्ये नाही जायचंय. ऐका ऐका जरा डोकं. निलिमाताई, इथे माझ्याकडे बघा. हे सगळं का केलं? बरं, मी केलं नाही वगैरे असं बोलायचं धाडसही करू नका, कारण इथे स्पष्टपणे दिसलंय सगळ्यांना. आता जे झालंय आणि जे तुम्ही केलंय ते सगळं खरं खरं सांगा, नाही तर मी आत्ताच्या आत्ता इथे पोलिसांना बोलवते. आणि तुम्हाला माहिती आहे मी हे करायला केपेबल आहे, मी बोलवू शकते. नको नको, मी पाया पडते तुमच्या. पोलिसांना नका बोलवू, मला जेलमध्ये नाही जायचंय. मग जे केलंय ते सगळं खरं खरं सांगा. निलिमाताई, तुमच्याकडे वेळ नाही आहे फार. जे काय असेल ते पटापट बोला, पटापट. हो, सांगते सांगते. हो, मी केलं हे. मी तो हार पर्समध्ये ठेवला. का का केलं तुम्ही असं? म्हणजे आनंद आणि निकिताचा काहीही दोष नव्हता. त्यांनी काहीही केलं नाही. चोरी तुम्ही केली, पण दोष मात्र त्यांच्यावर. या त्यांच्या घरामध्ये त्यांचा अपमान करण्यात आला, त्यांच्यावरती चोरीचा आळ घेण्यात आला. का? त्यांनी काय बिघडवलं होतं तुमचं? तुम्ही का केलं त्यांच्याशी असं? का वागलात त्यांच्याशी असं? त्यांनी नाही, निकिताने. निकिताने एकदा माझा अपमान केला होता. आणि तोच राग माझ्या डोक्यात होता. म्हणून मी त्याचा असा सूड उगवला. सूड उगवण्यासाठी तुम्ही माझ्या मित्राचा वापर केला? चोर ठरवलं त्याला? नाही, हे फार भयंकर आहे निलिमाताई. आणि याला माफी अजिबात नाही. याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हो, शिक्षा तर व्हायला हवीच. पण हे सगळं तुमच्या डोक्यात आलं कुठून आणि कसं तेही आता सांगा. या मूर्ख निलिमाने आधीच नको इतकं तोंड उघडलंय. आता हिला जर स्वानंदीने मोठी शिक्षा दिली ना तर कदाचित ही तोंड उघडेल आणि माझं नाव घेईल.
मग माझं या घरातलं सगळं अस्तित्वच संपेल. काही करून हिला थांबवलं पाहिजे, कारण समर आणि स्वानंदी हिला सोडतील असं आता मला वाटत नाही. काहीतरी केलं पाहिजे, त्याचं सगळं माझ्यावर येईल. समोर समोर पुरावा आहे, आता त्याचाही विश्वास बसेल. नाही नाही, असं होऊन चालणार नाही. मी कायमची अडकीन. असं होऊन चालणार नाही. निलिमा अगं बोल, का केलंस असं? काय मिळालं तुला हे करून ग? एक तर निकितानं कोणाचा अपमान नाही करत, आणि समजा झालं असेल चुकून त्याचं सूड म्हणून हे असं. अगं माझ्याकडे यायचंच ना, मी बोलले असते तिला आणि मिटवलं असतं ना तुमच्या दोघींमध्ये काय झालं असेल ते. अगं पण चूक नसताना त्या बिचाऱ्या आनंदला अडकवलंस तू. खरंय आजी, आणि या सगळ्यामध्ये आनंदला फ्रेम करण्याची काहीच गरज नव्हती. हो ना. म्हणूनच यांना शिक्षा तर मिळायलाच हवी. फक्त यांना शिक्षा काय द्यायची आहे ना, हा एवढाच प्रश्न आहे आता. जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. मी देते हिला शिक्षा.